TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. सामना इथे सुरू होतोय. हा चेंडू पळून घेण्याचा प्रयत्न, बीट करतोय रक्षकाला, बीट करतोय, शॉट पाय निघला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. दरम्यान पुन्हा एकदा हिराचंद आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. हा चेंडू लो फुल टॉप भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. एपीएल षटकार. जबरदस्त कामगिरी केली होती आधीच्या सामन्यामध्ये, मात्र यावेळेस हा चेंडू हवेत मिस टायमिंग होतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये हा झेल पकडतोय आणि पहिला धक्का यावेळेस फलंदाज विनायक. हा चेंडू हलक्यातून घेऊन काढलाय, शॉर्ट पॉइंटला बीट करतो हा चेंडू. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण होतील का? आणि अपील गेले फलंदाज बाद. धावचे दुसरा धक्का बॅक टू बॅक या षटकामध्ये. प्रवीण वर्सेस हिराचंद, किशोर वर्सेस सुनील अशी लढत पाहतो या मैदानावरती. जबरदस्त अशी फाईट. उपांत्य फेरीचा दुसरा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. सर्वांचं लक्ष लागलंय, कोण जिंकेल, कोण पुढे सरकेल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर निघेल. मात्र हा प्रश्न अजूनही कायम आहे. हा चेंडू चेंज ऑफ पेस, फायटेड डिलिव्हरी, बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू त्यांचा प्रवास तिथे संपेल. हा खोडपर चेंडू, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, बीट करतोय फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या हिराचंदने. धाव संख्या 12 धावा. स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज. हा चेंडू ऑन साइडला लॉक केलाय, स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक तिथे, आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धावा धावसंख्येवर इथे आपण पाहतोय. धावसंख्या इथे 2 ने वाढते. धावसंख्या या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय स्ट्राईकला फलंदाज यावेळेस पाहतोय स्ट्रायकर इंडला किसन शुभम. हा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. अनेक अशी उदाहरणं आहेत, अनेक अशा घटना आहेत, या आधी आपण पाहिलेल्या आहेत. मात्र इथे शुभम बघूया कशी गोलंदाजी करतोय. हिराचंद ऑब्जेक्शन घेतला होता, मात्र हिराचंदने त्या ऑब्जेक्शन नंतर चांगली गोलंदाजी देखील केली होती. यावेळी चेंडू हवेतून, चेंडू जातोय सीमा पलीकडे. हाय हँडसम, पंचांचा इशारा आपण. 18 धावा. गोलंदाज शुभम, पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज किसन. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावर गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला षटकार. शुभम येतोय संजय नगरेंकडनं, स्ट्राईकला फलंदाज किसन. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, चेंडू येतोय शॉर्ट मॅन फाइंडिंगला बीट करून सीमा पलीकडे. एपीएल चौकार. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. हा चेंडू बघा किती चांगला चेंडू आहे. हा चेंडू हवेतून, क्षेत्ररक्षक चेंडू धावत येतोय, मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटतोय. या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. प्रयत्न चांगला होता. धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 30. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. विडॉन क्षेत्ररक्षक आहे तिथे किशोर. हिराचंद क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावफलकावर बदल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सज्ज तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची इच्छा, मात्र इथे नकार देत पाहायला मिळेल, बदल पाहायला मिळेल, कारण ही डोकेदुखी असणार आहे या संघासाठी. हा चेंडू मात्र इथे फलंदाज बाद होतो, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होता कामा नये. यावेळेस हा चेंडू इथे चांगला चेंडू, लाडके प्रेक्षक यावेळेस सामन्याचा आनंद घेत असताना. हा चेंडू ऑन साइडला निष्ठानिक होतोय, चेंडू येतोय यावेळेस क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे पूर्ण होते. षटकामध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते. कमी धावा या षटकात येत आहेत. मोठी धावसंख्या या षटकामध्ये इथे पाहायला मिळते. तर मोठ्या धावा
मोठी धावसंख्या या षटकात आली, जास्त रन आले तर एक मोठी धावसंख्या इथे उभी करतायत. मात्र ती मोठी धावसंख्या किती असेल हा प्रश्न या मैदानावरती निर्माण झालेला आहे. गोलंदाज लक्ष्मण, तो पुढचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र खूप मागे, चेंडू समोर पडतोय. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने टप्पा पडून चेंडू थोडासा डायव्हर होतो उजव्या बाजूला. आणि या दरम्यान बघा 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. डायरेक्टचा प्रयत्न होता आणि या एकूण 4 धावा इथे पूर्ण गेलेले आहेत. गोलंदाज लक्ष्मण, हा चेंडू लॉक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता, चेंडू मात्र जातोय सीमा पलीकडे. पंचाने हा चेंडू होतो की योगेश सरांनी हा चेंडू चेकआउट करणं गरजेचं आहे. आणि हिराचंदवर जेव्हा ऑब्जेक्शन आहे तेव्हा सुद्धा देवीदास संजय नगरींकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या 2 संघातून कोणता संघ पुढे धडक मारेल, कोणता संघ पुढे सरकेल. हा चेंडू अपील, पंचांनी अपील उचलून धरलंय. फलंदाज, हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून विकेट मध्ये चेंडू जातोय. चेंडू उचलला गेला, पहिल्या चेंडू धाव देतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होते. असंख्य धावफलक चौथ्या षटकात आपण पाहतोय. चौथं षटक सुरू असताना धावसंख्या धावफलकावर 44 3 गडच्या मोबदल्यात. स्ट्राईकला मात्र यावेळेस फलंदाज येतोय किसन. हा चेंडू फुलटॉस आहे, चेंडूला भिरकावून दिलाय. बाहुबली बजरंगी भीमटोला षटकार. अतिशय चांगली सन्मानजनक फायटिंग स्कोर इथे उभा करण्यात आतापर्यंत त्यांना यश आलेले आहे. अजून हे षटकातील तर पाहिलं 3 चेंडू. हा चेंडू अपील गेले मात्र फलंदाज बाद होतोय. रिस्पॉन्सिबिलिटी, हा चेंडू नंतर खाली जातोय. नाणेफेकी करण्यासाठी आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे या स्पर्धेमध्ये. सामना सुरू होतो. यावेळेस पहिला गोलंदाजा सुनील याचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फटका, तळातला चेंडू, मात्र चेंडू थांबेल का? आउटफील्ड स्लो झाली आहे, मात्र चेंडूला अडवलं जातोय. सीमारेषा करतायत, स्पोर्ट्समॅनशिप विसरतायत काही संघ. अतिशय चेंडू, मोठा फटका, चेंडू मात्र डीप विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एकच धाव वाटत पैकी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जात आहे. गोलंदाज सुनील आमच्या समालोचन कक्षाच्या एंड कडून. रिव्हर्सचा वापर मात्र सफल होत नाहीये. यावेळेस मात्र फलंदाज होता त्या ठिकाणी हिराचंद. मात्र बघा रिव्हर्सचा वापर, आपल्यामध्ये क्षमता पाहिजे, आपल्यामध्ये जिद्द सांगता झाली आहे. एकही धावला पण नाहीये. धावसंख्या अद्याप स्थिर धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू डीप विकेटला. लास्टर सिलेक्शन, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. ट्रॉफी की मात्र चूक आणि पंचांकडे अपील. याच पंचाने अपील उचलून धरलं. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आमचे डीजे मास्टर कुमार डीजे यांना प्रोप्रायटर आहेत ते यावेळेस संजय यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा तेव्हा मात्र फावल्या वेळेमध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही धूळ पोहोचवली जात आहे. आणि दाजा आणायला पुढे एकदा चांगला चेंडू, थोडासा टप्प्याचा चेंडू होता. असा गोलंदाज ज्याला एकही षटकार बसणार होता, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याची ख्याती लक्षात येत असेल. त्याचा शॉर्ट स्क्वेअरला चेंडूला खेळून काढलं. बघा तुम्ही ज्या गोलंदाजाचं वर्णन केलंय, मात्र गोलंदाजाने अद्यापर्यंत या षटकामध्ये 6 चेंडू फेकलाय आणि 6 चेंडूवरती मात्र काही षटकात जमवली आहे. षटकाचा चांगला चेंडू, चेंडू बघाच करत एसटी रक्षक मात्र शेल सोडलाय आणि 2 धावा घ्यायच्या होत्या, मात्र नकार दिला जातोय. एकच धाव अजूनही खेळपट्टीवर ठाण मानून बसलेला आहे. एक जबरदस्त मॅन ऑफ द टुर्नामेंटच्या शर्यतीत असणारा हा खेळाडू. त्याचा मोठा फटका बॅक बॉल केला, सरळ रेषेत मात्र त्यावेळेस अडवलं जात आहे गोलंदाजाकडून. अतिशय चांगली गोलंदाजी, एकही चौकार किंवा षटकार बघायला मिळत नाहीये. याचं कारण बघितलं तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करतायत गोलंदाज सचिन. त्यास अतिशय चांगला चेंडू, बघा चेंडू सर, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही गोलंदाजांकडून. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू, कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. खराब चेंडू, सही नशिबीने चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे. गाणं स्फूर्ती देऊन जाणार आहे ते शुभम यांना, कारण शुभम इथे मात्र निश्चितच 12 धावा लागल्या.
पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र चेंडू सरळ गोलंदाजाकडे डायरेक्ट देण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र मी सांगेन चूक केली आहे, कारण बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता त्यावेळेला डायरेक्ट ही देणं हे उचित नव्हतं, मात्र तरी सुद्धा दिलंय डायरेक्ट मोठ्या षटकाराची. जगदीश सर अद्यापर्यंत चॅम्पियन सारखे खेळलाय आहे एकविरा संघ आणि मोठ्याच्या क्षणी मात्र इथे हात खोलतोय आणि दादा षटकार मारतोय शुभम आणि मी म्हटल्याप्रमाणे बंधन ठेवा, वेळेचं भान ठेवा. या चांगला चेंडू हवेत आहे, निशान शॉट आहे, किसन चेंडू घाली आणि अप्रतिम झेल टिपतोय. शेवटच्या क्षणाला मात्र झेल घट्ट देऊया आणि पुन्हा एकदा मोठा फलंदाज बाद होतोय. फलंदाज किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. किशोर लक्ष्मण जाधव चौथ्या क्रमांकावर इथे फलंदाजी करतोय आणि जगदीश सरांच्या माहितीसाठी द मोस्ट टॅलेंटेड क्रिकेटर, द मोस्ट टॅलेंटेड बॅट्समन रायगड जिल्ह्यामधील आदिवासी समाजातील कोण असेल तर त्याच्यामध्ये गणना होणारा लक्ष्मण इथे जातो. 11 चेंडूमध्ये 31 धावांची सामने सुरू झाल्यात या शेवटच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा पुढे ऑप्टिकवरती चेंडू मात्र पंच आणि एकने मात्र धावसंख्या पुढे सरकले. गोलंदाज रोहिदास. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू जणू आपण रिप्लाय बघताय या निश्चितच कुठेतरी मी चेंडू चांगला टाकतो आणि चेंडू जाईल षटकारच्या दिशेने आहे. मात्र शुभमचा खेळचा अंत होतो एडीजे मास्टर करताना दिसतोय, परंतु क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. अशक्यतेने भरलेला असा हा क्रिकेटचा थरार इथे आपण अनुभवतोय नॉन स्ट्राईक एंडला. लक्ष्मण क्रिकेट ऑफ गेम ऑफ चान्स असं म्हटलं जातं, कारण क्रिकेटमध्ये बघा किती बदल करतात आणि यावेळेस मात्र या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न असेल. आई एक विराट संघाच्या चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू फेकलाय, मात्र चेंडू कार्पेटच्या माफत जातोय फक्त एक धावेसाठी. बघा गोलंदाजाचा विचार केला, तिसरं षटक मार्ग धावा धावपळकावरती लागल्यात फक्त 23 धावा लागल्यात. खोलवा टप्प्याचा चेंडू अप्रतिम चेंडू उपयोग अतिशय दर्जेदारपणे चांगली गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा मात्र लगभग खोलवा टप्प्याचे फेकतोय रोहिदास. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पुन्हा चेंडू क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सर्वात खराब चेंडू हाय अँड षटकार. गरज होती योग्य वेळेस योग्य षटकाराची. पुन्हा एकदा पुन्हा डिलिव्हरी, मात्र यावेळेसाठी बॅकवर्ड केलेला क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षक दर्जेदार क्षेत्ररक्षक दाखवलं जात आहे आणि या दरम्यान मात्र एकच धाव संघाचं भवितव्य दिलंय. पहिला चेंडू फार चांगला चेंडू होता, गॅपशॉट सिलेक्शन मध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला एका वेपटल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावपळकावरती अंकित करतायत. पहिल्या धावांची गरज त्या पहिल्या चेंडू करतोय, चेंडू हवेत आहे, सेम गोलंदाज झेल तुटतोय आणि आता मात्र सामन्यामध्ये वर्चस्व प्राप्त करता जाणार आहे. तर येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 19 धावांची. याचा मोठा पडदा मारू शकला नाहीये. चेंडू हवेत होता, मात्र नोव्हेल लँड्स मध्ये चेंडू पडतोय फक्त 1 धाव आणि यावेळेस मात्र आई एकविरा संघ आणि आजचा दिवस मात्र 12 डिसेंबर आहे. मात्र यावेळेसचा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू दिस कॉल बी वाईट. पंचांनी यावेळेस दोन्ही हात समांतर षटकार मारावे लागतील येणाऱ्या चेंडूवरती षटकार. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सोपा झेल प्रवीण याच्याकडे आणि एक जबरदस्त असा गोलंदाजी करतो. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. हा मात्र जबरदस्त अशी खेळी हरेश संघाकडून आणि